नमस्कार. 26 मार्च 26 आज सेंचुरी सायकल राईड सुरू आहे. सकाळी साधारणपणे 6 वाजता सायकल राईड सुरू केली त्यावेळी थंडगार वारा होता, म्हणजेच हिवाळा अनुभवला. त्यानंतर 10 वाजल्यापासून पुढे कडक उन्हाळा, मार्च महिना सुरू आहे. कडक ऊन पाहिलं. ऊन म्हणजे वासून आपली परीक्षा पाहणारं कडक उन्हाळा पाहिला. आणि आता साधारणपणे 1:30 वाजल्यापासून पुढं तुम्ही पाहताय उन्हाळा. आता मस्तपैकी या सगळ्यांवरती मात करणारा आणि कसोटी झाल्यानंतर त्याच्यावरती थंडगार असा शिरकाव करणारा थंडगार पावसाळा आता मी अनुभवतो आहे. म्हणजे आज हिवाळा, उन्हाळा आणि हा तिसरा सीझन पावसाळा. पाऊस सुरू आहे आणि या पावसात माझी राईड सुरू आहे चिरंजीव वरदराजसह. आणि अशा पद्धतीनं आज सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि दुपारनंतर आता साधारण 1:30-2 वाजल्यापासून पुढं ही पावसाची रिमझिम सुरू आहे. मस्तपैकी सकाळपासून आलेला थकवा या पावसाने वर्षाव करून या ठिकाणी घालवलेला आहे. किती सुंदर वाटते काय सांगू तुम्हाला. आलेला सगळा कंटाळा, थोडंसं स्ट्रेस म्हणजे वर्कआउटमुळं झालेला ताणतणाव, शरीरावरती आलेलं ताण, एकदम रिलॅक्स झालो आहे काय सांगू तुम्हाला. एकदम मस्त. त्यामुळं आज तिन्ही ऋतू एका दिवशी अनुभवलेले आहेत. तर असा अनुभव हा बाहेर आल्यानंतरच मिळतो. रामनवमी आहे, शाळेला सुट्टी होती आणि आज सेंचुरी राईड करायचं म्हणून सकाळी सुरुवात केली. पलूस, बांबवडे, तुर्ची कारखाना, तासगाव, 5वा मैल, वसगडे, नांदरे, कर्नाळ, आमची सांगली, चांगली सांगली, मिरज आणि परतीचा प्रवास. सध्या आता बांबवड्यात आहे. बांबवडेनंतर अंधरी फाटा आणि पुढं जाधवनगर मार्गे पलूसला. असा आज 100 किलोमीटरचा सायकल प्रवास. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया. झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू. कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण. या आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईडच्या निमित्ताने आजची सेंचुरी अर्थातच 100+ 100पेक्षा अधिक किलोमीटरची सायकल राईड. मित्र, हे केवळ आपल्या या बाहेर पडल्याने हे अनुभवायला मिळतं आणि त्याचा अनुभव आता मी घेतो आहे. खूप छान वाटतं आहे. शक्य झाल्यास आपणही अशा प्रकारच्या वर्कआउटचा उपयोग करा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. पर्यावरणाचं आरोग्य चांगलं ठेवूया. कारण पर्यावरणाचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपलं ॲटोमॅटिकली आरोग्य चांगलं राहायला मदत होते. तेव्हा वाचन संस्कृती वाढवूया, नवनवीन सुसंस्कार रुजवूया. याबरोबरच पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊया आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया. चिरंजीव वरदराजसह मी मकराव मलमेसर, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस, शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस, पलूस सायक्लिस्ट क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आद्यक्रांती राजीव माई नाईक ब्रिगेड यांचा एक प्रतिनिधी म्हणून सर्वांना नम्र आवाहन करतो आहे. आणि मित्रहो, अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉयल रायडर्स नाशिक, डॉक्टर आबासाहेब पाटील व त्यांची सर्व टीम यांच्या वतीने सायकल महाकुंभ व्हर्च्युअल चॅलेंज
1 मार्च ते 31 मार्च अखेर 2424 किलोमीटर असं चौघा सायकलिस्टनी एकत्र येऊन हे चॅलेंज पूर्ण करावायचं आहे. आणि तो सुंदर असा उपक्रम सायकलला चालना देण्यासाठी, सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, आरोग्य जपण्यासाठी आणि त्यातूनच पर्यावरण आणि इतर अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी हे चॅलेंज डॉक्टर आबासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमने रॉयल रायडर्स नाशिक यांच्या वतीनं सुरू केलेलं आहे. त्यामध्ये राज्यातील आणि त्याचबरोबर इतर अनेक राज्यातील सायकलिस्टनी सहभाग घेतलेला आहे आणि चौघांनी एकत्र मिळून हा इव्हेंट पूर्ण करायचा आहे. आणि त्यामध्ये मी हिम्मतराव मलमे सर, पलूस सायकलिस्ट क्लब, शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस यांच्या वतीनं सहभागी झालेला आहे. त्यामध्ये माझी कन्या मेहिका, चिरंजीव वरदराज आणि माझी साथीदारीण अर्थातच पत्नी सौभाग्यवती कल्पना हिम्मतराव मलमे अशा चौघांनी एकत्र येऊन आम्ही हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत आबासाहेब, आणि तुमचं हे चॅलेंज अतिशय आगळं वेगळं चॅलेंज आणि त्यामुळं सर्वांना एकत्र स्नेहामध्ये आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं, आरोग्याचं महत्त्व जाणून घेणारा हा उपक्रम खूप छान वाटतो आहे. त्यामुळं आम्ही सहभागी झालेलो आहे. अंतिम टप्प्यात आहे, तेव्हा तुमच्या या चॅलेंजमुळं खूप जण सायकलिंग करतायत, आपलं आरोग्य चांगलं ठेवत आहेत. त्यामुळे तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. रॉयल रायडर्स आयोजित सायकल महाकुंभ व्हर्च्युअल चॅलेंज यामध्ये सहभागी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी हिम्मतराव मलमे सर, पलूस. थँक्यू.